आपल्या देशात सुद्धा लॉकडाऊन लागू होणार। मित्र हो, अमेरिका, इस्रायल, इराण मधील जी युद्ध सुरू आहे, या युद्धामुळं जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय। अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती दिसून येते। आपल्या देशात सुद्धा लॉकडाऊन लागू होणार अशा प्रकारच्या अफवा, त्या फक्त अफवा आहेत। हे अफवाचं पीक जोमानं फोफावलेलं आहे। लॉकडाऊनचा अनुभव जीव घेणं असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे, ते स्वाभाविक आहे। अत्यंत वाईट दिवस आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहिलेले आहेत। बघा, देशाच्या पंतप्रधानांनी देशामध्ये कोणताही लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचं ठामपणे सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अशा अफवा पसरवण्यावर कडक कारवाई केली जाईल असा थेट इशारा दिलेला आहे आणि तशी कारवाई सुरू झाली सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं आपण यापासून, अफवापासून दूर राहिलं पाहिजे। देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हे सांगत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा की नको मित्र हो? ठेवलाच पाहिजे ना। आपण त्यांच्यावर विश्वास नाही ठेवणार आणि या अफवावर विश्वास ठेवणार आपण। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र एक बातमी आलेली आहे, ती धडकी भरवणारी आणि झोप उडवणारी ठरली आहे। कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटचा संसर्ग फोफावण्यास अमेरिकेमध्ये सुरुवात झालेली आहे। संशोधकांनी त्याला सिकाडा असं नाव दिलेलं आहे। बघा, सीडीसीच्या नव्या अहवालाचा विचार केला तर हा व्हेरियंट अमेरिकेतील 25 राज्यामध्ये फोफावलेला आहे। त्याचे 70 ते 75 म्युटेशन आहेत। आतापर्यंत हा सर्वाधिक म्युटेशन असणारा कोरोनाचा व्हेरियंट ठरलेला आहे। आता या सध्याची आपण जर परिस्थिती विचारात घ्यायची म्हटलं तर सध्या फ्लोरिडा, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कमध्ये त्याचे सर्वाधिक रुग्ण सापडलेले आहेत। आणि हा नेमका किती धोकादायक व्हेरियंट आहे हा प्रश्न आता नागरिकांच्या मनात सुद्धा घर करू लागलेला आहे, भीती निर्माण करू लागलेला आहे। 2022 पासून हा व्हेरियंट तसं बघितलं तर नगण्य होता। म्हणजे अगदी संशोधकाच्या मतानुसार तो डॉर्मेट म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये होता। आता मात्र अधिक घातक स्वरूपात तो समोर आलेला आहे। 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेत या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळलेला होता। मात्र अनेक महिने काहीही मागोवा नसताना एकाएकी आता अमेरिका आणि युरोपात त्याचा संसर्ग बळावताना दिसत आहे। संशोधकांना या व्हेरियंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 30 अधिक म्युटेशन आढळलेले आहेत। शास्त्रीय भाषेमध्ये त्याला एंटीजेनिक ड्रिफ्ट असं म्हटलं जातंय। हा विषाणू शरीरामध्ये इतके बदल करतो की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा त्याला हेरू शकत नाही। कोरोनाचा हा सिकाडा व्हेरियंट मानवाच्या मेमरी सेल्सवर सुद्धा आघात करून त्या कमकुवत करतो, ज्यामुळं कोरोनाची लस घेतलेल्यांच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या अँटीबॉडी या विषाणूतील जुना गुण हेरतात। मात्र सिकाडाचा आकार बदलत असल्यामुळे अँटीबॉडीना ते मात्र हेरता येत नाही। संशोधन आणि निरीक्षणाच्या नुसार नव्या व्हेरियंटच्या बाबतीमध्ये जुनी जी लस होती ना, ती फारशी प्रभावी नाही। अमेरिकेमध्ये हा धोका पाहता एक नवी लस दिली जाते आणि सुदैवाची गोष्ट अशी की ती लस मात्र प्रभावी ठरत आहे। बघा, अशा कुठल्याही गोष्टी असो, काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं हा सर्वात उत्तम उपाय असतो। भारतीय नागरिकांनी तर बघा सध्या तरी घाबरायचं कुठलंही कारण नाही आणि कुठल्या अफवापासून कायम दूर राहणं मात्र आवश्यक आहे। त्यामुळे आता जे काही कोणी लॉकडाऊनच्या अफवा पसरवत असेल तर त्याला रोखा किंवा मग त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या। या दोनपैकी एक गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत मित्रहो, समाजाच्या हितासाठी। म्हणून अशा अफवावर तुम्ही विश्वासही ठेवू नका आणि अशा आलेल्या अफवा पुढे पसरवूही नका। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।